सुपर एक्साइटेड आहे मी, कारण तिकडे सगळं मला डोळ्यांनी पिंक दिसत आहे. इतके ते सगळं थवा, अख्खा पिंक थवा येऊन बसला. मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपला 10 days 10 places चॅलेंजचा डे 2 आहे. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, मुंबईमध्ये अशी एक जागा आहे जिथे दरवर्षी हजारो गुलाबी पाहुणे येतात. आणि आज मी गोरेगाववरून जवळपास 3 तास प्रवास करून तेच बघण्यासाठी चालली आहे. तर बघूया माझा आजचा हा प्रवास वर्थ आहे का. वाटेत मला खाडी, हे मिठागरे आणि ही खाडी संपायच्या आतच मला इथे काहीतरी दिसलं. बघा, ते जे दिसतंय ना, ते फ्लेमिंगो आहेत. आणि मी ते बघून इतकी एक्साइटेड झाली, म्हणजे अजून मी त्या फ्लेमिंगो स्पॉट पर्यंत पोहोचली नव्हती आणि मला फ्लेमिंगो दिसले. सो माझी एक्साइटमेंट डबल ट्रिपल वाढली आणि फायनली मी पोहोचले सीवूड स्टेशनला. घरातून निघताना एक प्रश्न होता मनात की जे मी एक्सपेक्ट करून चालली आहे ते मला खरंच तिथे बघायला मिळेल का, मला फ्लेमिंगो दिसतील का, कसं असेल सगळं. पण ते आता मी फ्लेमिंगो बघितले ना थोडेसे त्या पाण्यामध्ये, तर मला खूप छान वाटलं आणि एक्साइटमेंट वाढली. सीवूडचा प्लॅटफॉर्म उतरलो आणि आपण खाली आलो की आपल्याला हे समोर मॉलची एंट्री आहे. या मॉलच्या एंट्री समोर त्यांनी फ्लेमिंगोजचे स्टॅच्यूज तयार करून ठेवले आहे. आणि सीवूड स्टेशनला उतरल्या उतरल्या तुम्हाला मॉलमध्ये जाता येतं, बाहेर पडायची गरज नाही आहे. पण आपल्याला बाहेर जायचं आहे. आपण इथनं एक्झिट घेणार आहोत. स्टेशनच्या बाहेर येताच मी रॅपिडो बुक केली आणि मी निघाली फ्लेमिंगो रिफ्यूजकडे. बघा, NRA पासून आपल्याला लेफ्ट घेऊन आतमध्ये यायचं आणि इथे येताच ना एका बाजूला तुम्हाला मॅनग्रोव्ज दिसतील. NRA बिल्डिंगच्या जस्ट बॅक साईडला ही खाडी आहे आणि तिथेच आपल्याला फ्लेमिंगो बघायला मिळतात. वाले 80 रुपये सांगत होते आणि रॅपिडोने मी 50 रुपयात आली. थोडं आतमध्ये असल्यामुळे रिक्षावाल्यांना, बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. इथल्या बाजूने इथे एक पायवाट सारखं रस्ता आहे, तिथून आत जायचं. आणि हे जी बिल्डिंग आहे, हे टॉवर, हे व्यंकटेश टॉवर आहे. आणि असं व्यंकटेश टॉवर टाकून येणार नाही सर्चला. मी रॅपिडो बुक केली 58 सेक्टर 58A असं टाकलं की येणार. वाव, पूर्णच्या पूर्ण थवा येऊन बसलाय तिकडे आणि मी दूर आहे अजून. मला घाई झाली आहे तिथे जायची. इथे बरेच जण गाईड टूर सोबत येतात. मी तुम्हाला सांगू का, गाईड टूरची खरं काही गरज नाही आहे. खूप इझी आहे इथंपर्यंत पोहोचणं. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला कळेल. आणि हा आपल्याला 1.5 किलोमीटरपर्यंत हा वॉक आहे, ट्रेक आहे. हा केला की तुम्हाला जे दिसेल ते अविश्वसनीय असणार आहे. भारतामध्ये दरवर्षी हजारो फ्लेमिंगो स्थलांतर करून येतात. विशेषतः हिवाळ्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात इथे ते असतात. महाराष्ट्रामध्ये बघा, मुंबई आणि नवी मुंबई इथे असतात. तर गुजरातमध्ये रन ऑफ कच्छ इथे आपल्याला फ्लेमिंगो बघायला मिळतात. बघा, इथे मला काही फ्लेमिंगोज दिसतात आहे, पण ते पिंक नाही आहेत, ते व्हाईट आहे. इथूनच सुरुवात झाली आहे मला थोडे थोडे फ्लेमिंगो दिसायसाठी. माझी एक्साइटमेंट ना अशी अशी हाईक लेवलवर आहे आता. म्हणजे मला असं झालंय, ते मला डोळ्याने दिसतंय. ते आता कॅमेरामधून दिसत नाही. फ्लेमिंगो बघायला मिळतात. कॅमेरामधून ते थोडं दूर दिसतंय, पण मी तिथे, तुम्ही जेव्हा समोरून बघाल ना, काय भारी अनुभव आहे यार तो, मस्त. मी लगेच तिथे जाऊन एक जागा शोधून घेतली माझ्यासाठी बसायला. फ्लेमिंगोला उथळ, खारट पाण्याचे तलाव, खाड्या आणि दलदलीचे प्रदेश आवडतात. म्हणूनच ते मुंबई आणि नवी मुंबई या ठिकाणी त्यांचं वास्तव्य काही महिन्यांसाठी आपल्याला मिळतं. हजारो किलोमीटरचा प्रवास ते करून, स्थलांतर करून ते इथे येतात मुंबईमध्ये. आणि मोस्टली ते हिवाळ्यामध्ये येतात, पण यावर्षी जरा उशिराने आले आणि उशिरापर्यंत थांबले. त्यामुळेच मला हे आज बघायला मिळत आहे. अदरवाईज ते ह्या वेळेपर्यंत निघून जातात. फ्लेमिंगो हा अतिशय सामाजिक पक्षी आहे. ते हजारोच्या संख्येने एकत्र राहतात, उडतात, अन्न शोधतात. जेव्हा फ्लेमिंगोचा मोठा थवा आकाशात झेप घेतो तेव्हा ते दृश्य पाहणाऱ्याच्या मनात कायमचे कोरले जाते. बघा ना, किती सुंदर ते दिसत आहे. त्यांच्या उड्डाणात मान आणि पाय पूर्णपणे सरळ असते, त्यामुळे ते सहज ओळखू येतात. आणि किती सुंदर ते, म्हणजे मला तर असं वाटतं एखाद्या बेडवर आपण ती बेडशीट जेव्हा घालतो, पांघरतो, त्यावेळेस
त्याप्रमाणे ते दिसत आहे. किती छान ते येऊन बसत आहे. खूपच सुखद हा नजारा आहे माझ्यासाठी. म्हणजे इतक्या तासाचा प्रवास, थकवा, हे एक दृश्य बघून सगळं कुठल्या कुठे गायब होतं बरं. इतक्या तासाचा प्रवास फक्त फ्लेमिंगो बघण्यासाठी, आणि इथे येऊन ना सगळं शीन असं नाहीसं झालं आहे. इतकं ते छान वाटतं ना, असं वाटतं गुलाबी चादर आथरली आहे त्या तलावावर. असं निवांत बसायचं आणि आनंद घ्यायचा फ्लेमिंगोजचा. फ्लेमिंगोजचे वास्तव्य मुंबईकरांना काही महिन्यांपुरतंच मिळतं. त्यामुळे इथे अनेक फोटोग्राफर्स, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने इथे त्यांचे छान मोठे मोठे कॅमेरे, लेन्सेस. 3 तासांचा प्रवास, ट्रेनची गर्दी, हा सगळा थकवा त्या एका दृश्याने पूर्णपणे विसरायला लावला. आणि काही अनुभवांसाठी अंतर महत्त्वाचं नसते, आणि फ्लेमिंगो पाहण्याचा हा अनुभव त्यापैकीच एक होता. तुम्ही जर मुंबईत असाल आणि निसर्गप्रेमी असाल तर सीवूड फ्लेमिंगो सफारी नक्की तुमच्या बकेट लिस्टमध्ये असायलाच हवी. अजून मन भरलेलं नाही आहे, पण जावं लागेल. बराच वेळ बसली मी तिथे, उठायचं मन करत नाही तिथून. ते इतकं छान वाटतं बघायला ते. तर मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि भेटूया आपल्या सिरीजच्या डे 3 मध्ये. तोपर्यंत बाय.